नमस्कार मंडळी, तर कसे आहात सगळे? नक्कीच मस्त असाल, असेच मस्त राहा, हसत राहा आणि हसत हसत आजचा स्पेशल असा ब्लॉग पण बघत राहा. जे की बघा संध्याकाळ झाली आणि मी मस्त अशी साडी वेअर केली आहे, जी की शालू टाईप आहे. पण ऑफकोर्स ही साडी प्रमोशनसाठी नाही आहे, कारण ही साडी माझ्या मैत्रिणीच्या मम्मीच्या लग्नाचा शालू आहे. तर खूप लांबची आहे ही साडी, आता भेटणार पण नाही. पण मी रील्ससाठी तिने मला दिली की बोलली तू रील्स काढते तर काढ, ह्याच्यावरती छान येतील. आणि शंभू स्कूलवरून आलाय, स्कूलचा अजून कपडे पण नाही काढले आणि तो बसलाय मातीत खेळत. आणि आमच्या इकडे दोघांचं चाललंय रील शूट करायचा कार्यक्रम. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वारं एवढं भारी सुटलंय ना की घरात जायची इच्छा होईना झाली. मस्त असं हवा सुटली आहे, जी की खूप भारी वातावरण झालंय, एक नंबर फंटास्टिक आहे का नाही? फंटास्टिक वातावरण आहे ना. काय नाही अजिबात, काय माणूस आहे, किती भारी वातावरण आहे. नाही म्हणताय तर मस्त वाटतंय. कदाचित पाऊस येईल पण वारच येतंय, पावसाचं तर काय अजून दिसत नाही कुठं नामोनिशाण. आणि हा पोरगा जेव्हा पण आमचं हे चालू होतं ना रील शूट करायचं, त्यावेळेला हा फुल एन्जॉय करतो, तिकडं मातीत बितीत खेळतो, कारण ह्याला कोण ओरडत नाही. ह्याचे कपडे चेंज करायचेत, पण असा विषय आहे की त्यात टाईम जाईल आणि क्लायमेट जाईल निघून, म्हणून म्हणलं की आधी रील्स काढू मग ह्याचं बघू. तर बघा ती वाली साडी चेंज केली आणि ही वाली साडी वेअर केली, जे की एका साडीवरचे खूप सारे रील्स होतात. आणि होतं असं की मेकअप हे सगळं रोज रोज आवरणं होत नाही, म्हणून मग मी एकाच दिवशी 2-3 साड्या चेंज करायच्या आणि एकदाच रील्स काढायचे. तर ही साडी आहे जी की आपल्या कलेक्शन मध्ये अवेलेबल आहे. मी ह्याच्या आधी पण ही साडी तुम्हाला दाखवली होती. तर फॅब्रिक म्हटलं तर अगदी सुळसुळीत आहे, डेली वेअर करू शकता, सणावाराला पण घालू शकता. मस्त असं स्टोन वर्क आहे बॉर्डरला आणि फुल बांधणीची प्रिंट आहे, गोल्डन फॉईल प्रिंट आहे, जी की क्वालिटी अँड ऑल सगळं अगदी बेस्ट आहे. आवडली असेल, घ्यायची असेल तर स्क्रीनवरती आपला कॉन्टॅक्ट नंबर आहे किंवा मी डिस्क्रिप्शन मध्ये पण देईल, हवं तर त्याच्यावरती जाऊन व्हॉट्सअप करा. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याकडे कॅश ऑन डिलिव्हरी अवेलेबल नाहीये, तर ऑनलाईनच पेमेंट करायला लागेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर तुमचा माझ्यावरती विश्वास असेल तर तुम्हाला तर मी माहिती आहे की मी पुण्यामध्ये हडपसरमध्ये मांजरी येथे राहते, तर मी कुठं पळून जाणार नाही तुमचे पैसे घेऊन. आणि तुमचे 400-500 रुपये, 1000 रुपये, 2000 रुपये घेऊन मी काही माडी घालणार नाहीये. कष्टाचे पुरत नाही तिथं हे पैसे काही पूर्ण आहेत. सो पैशाचा पेमेंटचा कोणताही इश्यू येणार नाहीये, कारण बरेचदा आपल्या व्हॉट्सअपला खूप सारे येतात की ज्यांना कॅश ऑन डिलिव्हरी हवी असते, पण कॅश ऑन डिलिव्हरीचे खूप सारे प्रॉब्लेम येतात. तुम्ही त्या कुरिअर बॉयकडे पैसे द्याल पण ते पैसे आमच्यापर्यंत पोहोचणार नाहीयेत, असं खूपदा होतं. म्हणून मग मी फक्त ऑनलाईन पेमेंट अवेलेबल ठेवलेलं आहे. जर आवडली असेल, साडी घ्यायची असेल तर नक्की डीएम करा आणि साडी परचेस करा नक्की. तर बघा आता आमचे व्हिडिओज वगैरे काढून झाले, त्याच्यानंतर आले तर अचानक मम्मी पप्पा. आणि शिवाय मम्मी पप्पा येताना मटण घेऊन आले, जे की पप्पांना मटण आवडतं, त्यांना चिकन नाही आवडत खायला. त्यांना नेहमी मटण आवडतं. आणि होतं असं की मम्मी तिकडे माळकरी आहे, तर मम्मी नाही बनवत शक्यतो नॉनव्हेज वगैरे घरात. तर त्यांनी खूप दिवसानंतर पप्पा खात आहेत, मग त्यांनी स्वतःहून येताना मटण घेऊन आले. आई म्हणले की करून दे. तर आता मटणाचं म्हणजे मटण लावलंय, शिजून घेतलंय आणि इकडे लावलंय भात, कारण फटाफट करायचं. आता वाजत जवळपास 7:45-9 वाजता पप्पांना ड्युटीवर जायचं असतं, नाईट शिफ्ट आहे त्यांची. तर आता पटकन करते, थोडासाच वेळ राहिला. वाटण वगैरे सगळं झालंय काढून, फक्त भाकरी टाकायचं आणि मटणाला फोडणी द्यायची. गाडी तुम्ही म्हणत असता की सूप कसं करते, सूप करताना दाखवत जा. तर सूप करतानाच एवढं काहीच नाही विशेष केलं मी आज, फक्त कांदा लसणाची फोडणी, कोथिंबीर वगैरे तसं घातलंय. मी नाही सगळ्यांना दाखवतो, भारी बनवते सूप. हा, पण आता ह्या वेळेला मी नाही बनवलं, कारण मटण मी चिकनचं सूप ह्याच्या आधी बनवलं, पण मटणाचं नेहमीच घाईत असतं. कारण बनवलं असेल की तरी पण. हा, म्हणजे वाटण वगैरे नाही टाकलं, नाही तर मी हमेशा सूपला पण वाटण टाकत असते, पण ह्या वेळेला सूपला वाटण नाही टाकलं, असा विषय झालाय. तर आता बघूयात. आणि कुकर पण गार होईना झाले, घाईत राहू दे नको ते खोलू, नाहीतर सगळी वाट लागते. भाकरी टाकते मग तोपर्यंत. घ्या भाकरी थापून घ्या. हाय का बांगड्या हातात मागे घ्यायला? स्वामींचा दोरा हातात. बांगड्या कधी काढायच्या नसते आता? काय नसतं, काढायचं असते तो. म्हणजे कधी मी कधी घालते, काढते तर रोजच घालतच नाही, कधी तर घालते. व्हिडिओ पुरतं घालते ना. मग त्या दिवशी बांगड्या, पण माझं असं झालंय की बांगड्या घातल्या की मला पीठ मळता येत नाही, भाकरी थापता येत नाही, अवघड झाले कार्यक्रम. त्याच्यामुळे बांगड्या काढावाच लागतात, व्हिडिओ पुरत्याच घालाव्या लागतात. व्हिडिओ पुरत्याच घालाव्या लागतात. बघा बरं शिजलंय का, कसं बघायचं? खाऊन बघायचं असतं ते, डायरेक्ट तसं नाही कळत. शिजलंय तसं तर मी 2 शिट्ट्या केल्यात, पण विषय असा आहे की कढईमध्ये परत ते उकळतं, त्यावेळेला शिजलंच. तरी पण मी खाऊन बघितल्याशिवाय नाही सांगू शकत तुला. बघा तुम्ही खाऊन. तर आता फोडणीचाच विषय आला तर कोण म्हणतं की मटणाला जिरं नाही टाकायचं, टोमॅटो नाही टाकायचा. मी टोमॅटो कधी टाकते, कधी नाही टाकत, पण आता जिरं टाकणार आहे. जिरं छान लागतं, माहित नाही कोण म्हणतं की नाही टाकायचं. कोण म्हणलं तसं तुला? मला सांग फक्त. खूप
खूप लोक म्हणतात की मटणाला जिरं कधी टाकतात का, मटणाला टोमॅटो कधी टाकतात का असं. का त्याला काय होते तर ह्याच्यात 2-3 प्रकारचे माझ्याकडे मसाले आहेत. हा मसाला आहे मम्मीने बनवलेला आणि हा मसाला आहे दिदीच्या सासूने बनवलेला, कांदा लसूणचा मसाला. आणि ह्याच्यात आहे तो माझ्या सासूबाईंनी बनवलेला. तर सगळे मसाल्यांचे 1-1 चम्मच टाकते. नाही कुणाला राग नको, कुणाला राग नको, प्रत्येकीचा मसाला तिघी पण खुश आहे का नाही. खुश. हा हे झाला, हे झाला दिदीच्या सासूबाईंचा हे तुझ्या आणि झाला माझ्या सासूबाईंचा. हे कुणाची सासू रुसायला नको, सगळ्यांच्या सासवा खुश खुश. सगळे मसाले हे काढून ठेवायचे, पण हा डबा मला रिकामा करायचा, तो घासायला काढायचा, म्हणून मी त्यातल्या वाट्या नाही भरल्या. नाही तर हे मसाले मी सगळे डब्यातच काढून ठेवत असते. बर चला आता काय करायचंय. उसके बाद डालेंगे काय मटन मसाला. मटन मसाला मेन त्यानेच टेस्ट येते, असा विषय. हे सासवांच्या मसाल्यांनी काय नसते. असं थोडी नुसतं मला फोन करून शिव्या घालत्याला उद्या, आमच्याबद्दल असं बोलतो. जेवढ्यांचे मसाले टाकले ते सगळे व्हिडिओ बघतात आहे की नाही. तर वाटण तुम्हाला वाटेल ग्रीन कसं काय, तर मी खूप सारी कोथिंबीर टाकली वाटताना, म्हणजे की ग्रीन कलर येतो. म्हणजे वरतून चिरून टाकण्यापेक्षा वाटून टाकलेली कोथिंबीर कधी पण छान लागते. आणि दरवेळेस आम्ही मटण करताना भलं मोठं कढई भरून करतो, पण ह्या वेळेला तसं नाही करायचं, कारण उद्याच्याला आमचा बाहेर जायचा प्लॅन आहे. तो आताच थोड्या वेळापूर्वी झाला, देवाला जायचा प्लॅन. सो ठेवायचं नाही, आजच संपून सापडा सूप करायचंय, लिमिटेड करायचंय. लिमिटेड. चला आता हमेशा मटण म्हणजे अनलिमिटेड असतं आहे की नाही आपल्याकडे. अच्छा गावातलेच काळं झालं रे. मस्त. तुम्हाला असंच आवडतं ना काळं भाजी. मस्त. तिकट झाले का पण मला वाटतं काळं ह्याच्यामुळे झालं की हिरवी मिरची मी वाटून टाकलेली. नाही पण तिकट झालंय का. झालं असं तिकट तर मटन तिकट असल्याशिवाय मजा नसते. म्हणते कोथिंबीर वाटून टाकलेली, हिरवी मिरची म्हटली का मी. तिकट असल्याशिवाय मजा नसते पण मटणाला. पण मम्मी हिरव्या मिरचीचं मटण 1 नंबर लागतं. मम्मी जेवणार नाहीये, विषय असं झालाय की पालखीच्या वेळेस तिने खाल्लेली खिचडी, तर तिचं बिघडलंय पोट 2-3 दिवस झाला, त्याच्यामुळे ती जेवणार नाही. त्यातनं नॉनव्हेज म्हटलं तर ती इथं जेवतच नाही, तर ती झोपली बेडरूम मध्ये जाऊन. माळकरी माणसांचा. आणि शंभू गेलाय, त्याच्या फ्रेंडचा बर्थडे, शंभू गेला तिकडे. आता शंभूची वाट आम्ही बघत होतो, तो काही येईना. मग आता बसतो जेवायला, किती वेळ वाट बघणार. तो आल्यावर त्याचा तो जेवल एकटा. करा चालू करा तुम्ही. करा बाप्पा चालू. लिंबू नाहीये आणले का. बर्थडेला गेलेला मित्राच्या, आताशी आलाय. सगळ्यांचं जेवण झालं ना, आता एकटंच बसले जेवण. जेव आता निवांत जेवण. कशी झाली रे भाजी. काय छान झाली. 2 लिंबू पिळलेत, आता आंबट जर झाली असेल. चालतंय. आई बाबांना बाय कर ना तिथनच. अरे असू दे, खा 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 तू. चालतंय, जावा बाय बाय. हो नीट जातो दमादमाने, चालत जातो. माझा स्कार्फ होता ना ग तिथं. थांबते. बरं आई बाबांच्या घरी सोडते. ओके मग हॅपी ना. शंभूला जायचं तिकडं, पण त्याचं स्कूल चालू आहे. काय करायचं उद्या. धबधब्यात जायचं नाही. उद्या आम्ही चाललो ट्रिपला, तर मम्मी त्याला सांगून ठेवते धबधब्यापाशी जायचं नाही. हे का मूर्ख. चालतंय, जावा बाय बाय. हा चालतंय, बाय 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 बाय. काय उद्या क्लास बुडला. का बुडला. कारण की आज पण बुडला आणि उद्या पण बुडला. आज आई बाबा आले, कारण की आपण लोणावळ्याला चाललोय. लोणावळ्याला नाही बाबू, आपण भीमाशंकरला जाणार आहे. म्हणजे देवबाप्पा असतो तो, ओम नमः शिवायचं मंदिर आहे. तर आम्ही गेलेलो लहानपणी, म्हणजे मी लहान असताना गेलेले. इव्हन मला वाटतं शंभू किंवा शंभूपेक्षा थोडीशी मोठी असेल, मला काय आठवत नाही. पण ह्यांच्या मित्रांचं ठरलंय अचानक की उद्या जायचं भीमाशंकरला. आणि फिरणं म्हणजे तर माझा फेवरेट पॉइंट ते, म्हणजे फिरायला मला लय आवडतं. पण दादा मला कधी नेत नाहीत फिरायला. नेतात पण कधीतरी नेतात, ते पण 50 वेळा एक गोष्ट बोलल्यावर 51व्या वेळेला ते मला घेऊन जातात, असा विषय. म्हणून मग आता जायचं उद्याच्याला पहाटे. तर आता विषय असा झालाय की माझ्या फ्रेंडचा कॉल आलेला, 1 तास मी त्याच्याशीच बोलत होते, खूप सारा वेळ गेला. आणि तुम्ही म्हणताल की तू तर म्हणती माझी कोणी फ्रेंड नाही, तर फ्रेंड म्हणजे रील स्टारच फ्रेंड आहे, जी की ती माझ्यासोबत 1 तास बोलत होती. आणि मग त्याच्यानंतर आता मी फायनली घरात आले, आता जवळपास वाजलेत 12. आणि ह्यांचा प्लॅन आहे की उद्याच्याला पहाटे 5ला निघायचे घरातनं. याचा अर्थ 4ला उठून आंघोळ्या वगैरे करून आवरून आता देवाला जायचं. म्हणजे ड्रेस किंवा जीन्स घालून तर चालणार नाही, साडीच घालायला लागणार आहे.
तर असं सगळं करून निघायचंय. तर आता बघूयात कसं काय होतंय. डोळे उघडतायत का सकाळी का डायरेक्ट दुपारी उघडतायत ते कळल. तर आजचा ब्लॉग मी इथंच एंड करते. नेहमीप्रमाणे आजच्या ब्लॉगला खूप सारं प्रेम द्या. ब्लॉग आवडला असेल ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा. जे की तुम्ही केलेला कमेंट वाचायला मला लय 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 आवडतं. नेहमीप्रमाणे खूप सारं प्रेम द्या, खूप सारे आशीर्वाद द्या आणि भेटूयात लवकरच उद्याच्या स्पेशल अशा ब्लॉगमध्ये. तो बघायला अजिबात विसरायचं नाही. चला टाटा बाय बाय. शंभुडी बाय कर. बाय 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 बाय.